कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू आशू, चहा नाही घेतलास? मी दूध आणलंय। मुद्द्याचं बोल दिव्या। नाही, मुद्द्याचं काय नाही, सहज म्हटलं। म्हणजे मी ऐकलं शिवानी तुला प्रपोज केलंय म्हणे। मग नाही मग काही नाही, म्हटलं बोलावं जरा तुझ्याशी, म्हणजे बोलायचं होतं मला तुझ्याशी। का बोलू मी तुझ्याशी? नाही बोलायचं मला तुझ्याशी। आणि एनिवे मी तुला सांगितलं ना, मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाहीये। हो, पण तू कधी ऐकूनच घेतलं नाहीस ना माझं। आपण वस्तीत कुठेतरी भेटून बोलूयात का? भेटत तर मी तुला नसतो आणि बोलतही नसतो तुझ्याशी, ओके? हे बघ, तू हे असं सारखं सारखं येऊन जर मला थांबवलंस आणि बोलायचा प्रयत्न केलास माझ्याशी, तर माझा पेशन्सही संपेल आणि मग मी तुला समोर उभंही करणार नाही। आशू, पण तू उगाच। तुला कळतंय मी काय म्हणतोय? माझं आयुष्य चांगलं चाललंय, तुझंही आयुष्य चांगलं चाललंय, सो तुझं चालू दे। उगाच इंटरफिअर करायचा प्रयत्न करू नकोस, काहीतरी मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न करू नकोस, मला इच्छा नाहीये। परत एकदा सांगतो, तुझं आयुष्य छान आहे, माझंही छान आहे, मला छान जगू दे, तूही जग, ओके? चांगलं फक्त तुझं चाललंय आणि त्या शिवाचं, आणि मला तेच नकोय। वंदे, काय ग, काय झालं? काही नाही हो, आज जर हे असते तर त्यांना शिवानीचं खूप कौतुक वाटलं असतं ना। बघितलं का हो, किती समजूतदार झालीये माझी पोरगी। आई, खरं तर मला ना हिची खूप काळजी वाटायची, कसं होईल काय होईल, पण आता बघा ना, तिच्यावर वेळ आल्यावर सगळं कसं सांभाळून घेतलं तिने। आई ग शिवानी, खरंच माझी चूक झाली। आई बघा ना, आजवर मी माझ्याच लेकीला ओळखू शकले नाही हो, पण खरं सांगू का शिवानी, मी चुकीची ठरले नाही ह्याचा मला जास्त आनंद आहे। आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना, ह्याचं खूप वाईट वाटतंय मला। वंदे, पण मी तुला सांगायची का नाही का माझं लेकरू लय समंजस आहे, समज व्यवस्थित करणार। बघ, जबाबदारी पडल्यावर करती का नाही? खरंय हो आई, मीच नाही ओळखू शकले माझ्या लेकीला। आई यार, हे बघ, तुम्ही अशाच दोघी रडणार असाल ना, तर मी आता जाऊन पॅन्ट शर्ट घालून येईन ना। नको नको, असं काही करू नकोस। मग तू जशी आहेस ना तशीच खूप छान आहेस। आता डोळे पुसा बरं लगेच, हो, आणि हसा छान। नाही रडत, बस। जिल्ली कुलती गुणी पोर आहे माझं। बापरे, भारी प्रेम होतं चाललंय। काय ग दिव्या, एवढा वेळ कुठे होतीस? दूध आणायला पाठवलं होतं ना तुला, एवढा वेळ लागतो? अगं तुझ्यामुळे जावई बापूंना तसंच पाठवावं लागलं, चहा सुद्धा धड देता आला नाही। मला तर वाटलं होतं का गोट्यातच गेलीस का काय दूध काढायला। हो ग, नाही उशीरच झाला जरा, सॉरी हा मालकीणबाई। आता नी हे काय? हे काय म्हणजे? शिवाच आहे ना माहेर वाशिण फक्त ह्या घरात, तिचेच लाड होतील। शिवा, तुझ्याकडे मोलकरीण हवी असेल ना तर मला सांग, मी सगळी कामं करते हा, भाजी आणते, दूध आणते, जेवण बनवते। आणि आता तुम्ही तर बिझी आहात ना लाड करण्यात, तर मी करते कामं सगळी। दिव्या, आई, अरे आलास का तू आशू? हा, अरे तू जेवलीस का? उशीर जेवायची थांबली आहे मी तुझ्यासाठी। भाऊ आणि लक्ष्मण भाऊजी कधीच आले? हो, मग अगं माझं जरा एक काम होतं म्हणून मी गेलो होतो। बरं ठीक आहे, ऐक, मला तुझ्याशी बोलायचंय। आत्ता बोलायचंय? बोलायचंय म्हंटल ना,
ठीक आहे, नसेल ऐकायचं तर राहू दे. नाही नाही थांब, आलो. बोल. तुझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं ह्याची पारायणं या घराने अनेकदा केली आहेत. पण आता जे झालं ते झालं. पण आता पुढे काय? काय? नवरा आणि बायको या नात्याबद्दल बोलायचंय. बोल बोल. हे बघ अशोक, काहीही झालं तरी आता तू आणि शिवा नवरा बायको आहात. तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवता, बाहेर फिरून आलात, पूजा केलीत, यावर्षीचा पाडवाही झाला तुमचा. हो. पण आता हे सगळं झालं याचा अर्थ असा नाही की तुमचं नातं आता पूर्ण झालं. हा म्हणजे नात्यात सुद्धा टप्पे असतात ना. हा. म्हणजे एकमेकांची काळजी किंवा घराची काळजी, समजूतदारपणा, त्याग, असं बरंच काही असतं. पण ह्या सगळ्यात आपण वाहवत तर जात नाही होत ना, हे बघायला हवं. हे बघ, म्हणजे सुरुवातीला नवरा आणि बायको एकमेकांना नीट समजून घेऊ शकतात असं नाही. म्हणजे अगदी सुरुवातीला ओळख असली तरी सुद्धा हे नातं वेगळंच. पण मग काही काळ एकत्र घालवल्यानंतर तेच नवरा बायको एकमेकांना जास्त चांगलं समजून घेतात आणि मग येतो तो प्रेमाचा टप्पा. कळतंय का? 100%. तू काय म्हणतेस ते मला कळतंय, पण तू हे मला आत्ता का सांगतेस? अरे कारण तुमचं जरी लग्न झालं असलं तरी तुमचं नातं वेगळं आहे. हो. म्हणजे तुमची मैत्री असली तरी तू आणि शिवा आता याच्या पुढे. शिवाचं काय? पण शिवा तर घरातही नाहीये आता. म्हणजे ती घरी नाहीये, ती तुला त्रास नाही दिलाय तिने काही, तर तू तिच्याबद्दल जरा बोलणं. एक मिनिट, माझं एवढंच म्हणणं आहे की या परिस्थितीत तुझ्या मनाला काय वाटतं हे तू जाणून घेतलं पाहिजेस. ह्या सगळ्या घटनांच्या ओघात तू कुठला चुकीचा निर्णय घेता कामा नयेस. नाही, ऍब्सोल्युटली नाही. का घेऊ मी? मग आता अशा वेळेला मला म्हणायचंय की पण आत्ता काही या विषयावर नको बोलायला. हा, अरे मला आत्ता ह्या विषयावर नाही बोलायचंय. अरे आशू, मी आलोच. ह्याला आत्ता बोलायचं नाहीये की ह्याला या विषयावरच बोलायचं नाहीये? खरंच ह्याच्या मनात काय चालू आहे? म्हणजे नात्यात सुद्धा टप्पे असतात ना. म्हणजे एकमेकांची काळजी किंवा घराची काळजी. म्हणजे तुला काय हवंय हे कळायला हवं. समजूतदारपणा, त्याग, असं बरंच काही असतं. सगळंच तर घडलंय. नात्यातली काळजी, समजूतदारपणा, नात्यासाठी करावा लागणारा त्याग. येस, त्याग, सगळंच. पण मग मला हे आधी का नाही दिसलं यार? पण मग काही काळ एकत्र घालवल्यानंतर तेच नवरा बायको एकमेकांना जास्त चांगलं समजून घेतात आणि मग येतो तो प्रेमाचा टप्पा. पण माझं तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर आहे. आय लव्ह यू आशुतोष देसाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.